मी नागपूरहून पुण्याला जात होते. सकाळी मी बसमध्ये बसले. नागपूरहून पुणे पोहोचायला सुमारे 16 तास लागतात. मला ट्रेनने प्रवास करायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी नेहमी बसनेच जाण्याचा निर्णय घेते. जेव्हा मी नागपूरच्या बस स्थानकावरून बसमध्ये बसले, तेव्हा तिथे फारशी गर्दी नव्हती. मला खिडकीजवळची सीट मिळाली आणि मी आरामात बसले. पण माझ्या मनात एक मोठी चिंता होती. माझे पती काही वर्षांपूर्वी नागपूरमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर तेथे राहू लागले होते. जेव्हा तो पहिल्यांदा सामान घेऊन नागपूरला गेला, तेव्हा मी त्याला सोबत येण्यास सांगितले. पण त्याने मला समजावले, "सुनीता, काळजी करू नकोस. काही महिन्यात मी तिथे व्यवस्थित स्थायिक होईन. मग तुला घेऊन येईन." पण तो मला कधीच घेऊन गेला नाही. मी अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न नाही. आपण पती-पत्नी आहोत. वेगळे राहणे बरोबर नाही. पण तो माझी गोष्ट ऐकायला तयार नव्हता. त्याच्या नागपूरला गेल्यानंतर त्याचे वागणे हळूहळू बदलू लागले. सुरुवातीला तो मला आठवड्यातून एकदा फोन करायचा. मग महिन्यातून एकदा आणि आता तर तो 6 महिन्यांतून एकदा फोन करू लागला होता. मला एका नातेवाईकाकडून एक धक्कादायक बातमी मिळाली. नागपूरमध्ये माझ्या पतीने दुसऱ्या महिलेशी लग्न केले आहे आणि तो तिच्यासोबत राहत आहे. हे ऐकून मला खूप वाईट वाटले आणि रागही आला. म्हणूनच मी सत्य जाणून घेण्यासाठी नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला. नागपूरला पोहोचल्यानंतर मी गुपचूप चौकशी केली आणि जे मी ऐकले होते ते खरे ठरले. माझा पती खरोखर दुसऱ्या महिलेसोबत राहत होता आणि त्यांना एक मुलंही झाले होते. हे सर्व मी दुरूनच पाहिले. त्याला भेटायची किंवा बोलण्याची माझी इच्छा झाली नाही. कारण मला वाटले, की त्याला भेटून काही होणार नाही. मी खूप निराश झाले होते. गेल्या काही वर्षांत मी त्याच्यावर किती विश्वास ठेवला होता आणि त्याच्या आठवणीत आपले आयुष्य घालवले होते. एक दिवस तो मला सोबत घेऊन जाईल या आशेने मी किती वर्षे घालवली होती. पण त्याने मला जो धोका दिला तो पाहून माझ्या हृदयावर मोठा आघात झाला. मी माझ्या सीटवर एकटी बसले होते. माझी सीट 2 जणांसाठी होती. पण बसमध्ये बरीच जागा असल्यामुळे काही वेळ माझी सीट रिकामी राहिली. पुढच्या एका स्थानकावर बस थांबली आणि काही लोक चढले. त्यापैकी एक पुरुष माझ्याजवळ येऊन बसला. बसमध्ये बसून बराच वेळ उलटला होता आणि मला थकवा जाणवू लागला होता. दुपारीचे वाजले असतील आणि मला तहानही लागली होती. म्हणून मी माझ्या बॅगमधून पाण्याची बाटली काढली. पण बाटलीत पाणी संपले होते. मी बाटली परत ठेवत होते. तेव्हा माझ्याजवळ बसलेल्या त्या माणसाने पाहिले की मला पाणी हवे आहे. पण माझ्या बाटलीतले पाणी संपले होते. तो म्हणाला, "मॅडम, तुम्हाला पाणी हवे आहे का?" मी काही बोलले नाही. पण त्याने आपल्या बॅगमधून एक पाण्याची बाटली काढून माझ्या हातात दिली. मी थोडे घोट पाणी प्याले आणि ती बाटली त्याला परत केली. मी त्याला धन्यवाद म्हटले. आता संध्याकाळच्या सुमारास 7-8 वाजले असतील. बस वेगाने पुढे जात होती. मी त्याला विचारले, "तुम्ही कुठे जात आहात?" त्याने सांगितले, "मी पुण्याला जात आहे." "अच्छा, मीही पुण्याला जात आहे." हे ऐकून त्याला थोडे आश्चर्य वाटले आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्मित आली. त्याने सांगितले की तो नागपूरमध्ये काम करतो आणि अभियंता आहे. हिवाळ्याचे दिवस होते. जसजशी संध्याकाळ होत होती तसंच वातावरणात बरीच थंडी वाढत होती. मी माझ्या खिडकीचा काच बंद केला, पण काही प्रवाशांनी खिडकी उघडी ठेवली होती. ज्यामुळे थंड हवा बसमध्ये येत होती. मला खूप थंडी वाटू लागली. मी स्वेटर घातले होते, पण घाईघाईत शाल आणायला विसरले होते, ज्याचा मला खूप खेद वाटला. आता रात्रीचे 10 वाजले होते आणि थंडी खूप वाढली होती. बसच्या आतील लाईटही बंद झाली होती. मी थंडीने थरथर कापत होते. माझ्याजवळ बसलेल्या माणसाने आपल्या बॅगमधून एक शाल काढून घातली होती. मला पाहून त्याला समजले असेल की मला थंडी वाटत आहे. पण त्याने काही बोलले नाही. मी स्वतःवरच नाराज होत होते की इतक्या लांबच्या प्रवासावर जात आहे आणि शाल घ्यायला विसरले. रात्री सुमारे 12 वाजता बस एका ढाब्यावर थांबली. मी ठरवले की गरम गरम चहा पिऊन थोडी ऊब मिळवीन. त्याने माझ्याकडे पाहिले आणि मी त्याच्याजवळ जाऊन थोडे हसत उतरला. त्याने माझ्याकडे पाहिले आणि मी त्याच्याजवळ जाऊन थोडे हसत विचारले, "तुम्ही ठीक आहे?" मग मी त्याच्यासाठीही चहा मागवला. आम्ही दोघांनी एकत्र चहा प्याला आणि थोडी गप्पाही मारल्या. चहा पिल्यानंतर पुन्हा बसमध्ये बसलो. गाडी निघाली. पण आता रात्रीचे बरेच वाजले होते आणि थंडी आणखी वाढली होती. मला पुन्हा आधीसारखी थंडी वाटू लागली. त्या माणसाने म्हटले, "मॅडम, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी माझी शाल तुम्हाला देऊ शकतो." त्याने आपली शाल काढून माझ्याकडे वाढवली. मी ती घेण्यास नकार दिला. मला वाटले की त्याच्यासाठी हे योग्य होणार नाही, पण तो खूप आग्रह करत होता. मी म्हटले, "तुम्ही मला शाल देत आहात, पण तुम्हालाही तर थंडी वाटत असेल." तो हसत म्हणाला, "काही हरकत नाही, मी जुळवून घेईन." मग मी म्हटले, "नाही, तुम्ही स्वतःला त्रास देऊ नका."
थोडा वेळ मी तिथे थंडीने कापत राहिले. तेव्हा त्याने म्हटले, "मॅडम, जर तुम्हाला काही अडचण नसेल, तर आपण दोघे मिळून या शालला अर्धी-अर्धी ओढू शकतो. यामुळे आपण दोघे थोडी थंडीपासून वाचू शकतो." मी थोडा वेळ विचार केला आणि म्हटले, "ठीक आहे." कारण आता थंडी सहन करणे कठीण होत होते. तो जवळ आला आणि मीही थोडी कठीण होते. त्याने शाल अर्धी काढी त्याच्याकडे झुकले. आम्ही दोघांनी शाल अर्धी-अर्धी ओढली आणि प्रवास पुन्हा सुरू झाला. आता रात्रीचे बरेच वाजले होते. काही तासांत आपण पुण्याला पोहोचणार होतो. शालमुळे माझी थंडी थोडी कमी झाली होती. पण आम्ही इतके जवळ होतो, की त्याच्या शरीराच्या उबदारपणाने मला बरीच आराम मिळत होती. थोडा वेळ बसून राहिल्यानंतर तो थोडा असहज झाला. म्हणाला, "मॅडम, माझा हात थोडा जाम शकतो का? मी तुमच्या खांद्यावर हात ठेवूच नसेल." मी म्हटले, "ठीक आहे, काही हरकत नाही." त्याने आपला डावा हात माझ्या खांद्यावर ठेवला, ज्यामुळे आम्ही आणखी जवळ आलो. मी त्याला धन्यवाद दिले आणि म्हटले, "चांगले झाले की तुम्ही मला शाल दिलीत. नाहीतर या थंडीत मला खूप अडचण झाली असती." तो हसत म्हणाला, "असे काही नाही. एकमेकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे आणि मला मदत करणे नेहमी आवडते." मला त्याचे स्वभाव खूप आवडले. म्हणूनच मी त्याला विचारले, "तुमचे नाव काय आहे?" त्याने उत्तर दिले, "माझे नाव कुणाल आहे." त्याने हसत म्हटले, "अच्छा, काय छान नाव आहे." मी थोडी लाजले आणि म्हटले, "धन्यवाद." आम्ही इतके जवळ बसले होतो, की आजूबाजूच्या लोकांना वाटत होते, की आम्ही पती-पत्नी आहोत. कुणाल म्हणाला, "मला बसने प्रवास करण्याची सवय नाही. मी नेहमी ट्रेननेच जातो, पण आज पहिल्यांदा बसने प्रवास करत आहे. मला बसमध्ये प्रवास करणे खूप कंटाळवाणे वाटते." मी हसत म्हटले, "असे आहे का? मला तर बसने प्रवास करणे खूप आवडते." मग त्याने आपल्या खिशातून मोबाईल काढून पाहिला आणि म्हणाला, "आता 2 वाजले आहेत. थोड्याच वेळात गाडी पुण्याला पोहोचणार आहे." त्याच्या चेहऱ्यावर थोडी थकवा दिसत होती, पण तरीही तो शांत आणि आनंदी होता. त्याने मोबाईलमध्ये गाणे लावून ऐकायला सुरुवात केली. थोडा वेळ गाणे ऐकल्यानंतर तो माझ्याकडे वळून म्हणाला, "सुनीता, मला गाडीची हळूची आवाज ऐकताच झोप येऊ लागली आहे." त्याच्या खांद्यावर डोके ठेवून मला एक प्रकारची सुरक्षितता आणि शांती जाणवत होती. काही वेळानंतर गाडी पुण्याला पोहोचली. पण माझी झोप इतकी आज देऊन उठवले. पण माझी झोप इतकी खोल होती की मी जागू शकले नाही. मग त्याने हळूच माझ्या पाठीवर थपटपून मला उठवले. मी झटपट उठले. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित होती. तो म्हणाला, "माफ करा, पण पुणे आले आहे. तुम्ही झोपेत होतात म्हणून उठवले. नाहीतर तुमचा स्टॉप सुटला असता." मी त्याला पाहत हसत म्हटले, "धन्यवाद. चांगले झाले तुम्ही मला उठवलेत. नाहीतर खरंच मला अडचण झाली असती." त्याने मला विचारले, "तुम्हाला कुठे उतरायचे आहे?" मी म्हटले, "मला या स्टॉपवर उतरायचे आहे." हे ऐकून तो थोडा चकित होऊन म्हणाला, "खरंच?" मी हसत उत्तर दिले, "होय, खरंच. मलाही तिथेच उतरायचे आहे." आता मलाही थोडे विचित्र वाटत होते की आमचा प्रवास किती सारखा होता. सुमारे रात्रीच्या 4 वाजता बस स्टॉपवर थांबली. आम्ही दोघे खाली उतरलो. चहूबाजूला खोल शांतता होती आणि रस्त्यावर काही गाड्या दिसत होत्या. मी ठरवले की इथून मी रिक्षा घेऊन घरी जाईन, पण त्यावेळी रिक्षा मिळणे खूप कठीण होते. कुणाल अजूनही माझ्याजवळ उभा होता. मी विचारले, "तुम्हाला कुठे जायचे आहे? कोणती कॉलनी आहे तुमच्या जवळच आहे?" माझे घर इथे जवळच आहे. "मी फक्त रिक्षा मिळेपर्यंत तुमच्यासोबत थांबलो आहे." त्याच्या या गोष्टीने माझा त्याच्याबद्दलचा आदर खूप वाढला. मी त्याला हसत म्हटले, "धन्यवाद." आता जवळजवळ 4 वाजले होते आणि ना रिक्षा मिळत होती, ना कोणते वाहन. मग त्याने म्हटले, "सुनीता, जर तुम्हाला काही अडचण नसेल, तर तुम्ही माझ्या घरी चालाल का? माझे घर इथे जवळ आहे आणि खूप रात्र झाली आहे. इथे जास्त वेळ थांबणे मला सुरक्षित वाटत नाही." मी थोडा वेळ विचार केला. तो सभ्य वाटत होता आणि त्याचे वागणेही खूप चांगले होते. मी त्याच्यावर विश्वास ठेवून म्हटले, "ठीक आहे, चला." आम्ही दोघे आपापल्या बॅग्स घेऊन चालू लागलो. रस्त्याच्या शांततेत आम्ही दोघांनी जास्त गप्पा मारल्या नाहीत. पण त्याच्यासोबत चालताना मला एक प्रकारचा सुकून मिळत होता. थोडा वेळ चालल्यानंतर आम्ही एका साध्या घरासमोर पोहोचलो. त्याने आपल्या खिशातून चावी काढून दार उघडले. आम्ही आत गेलो. त्याचे घर मोठे नव्हते, पण 2 खोल्यांत पण स्वच्छसुथरे घर होते. त्याने म्हटले, "सुनीताजी, माझ्या घरात तुमचे स्वागत होत आहे." मी थोड्या लाजिरवाण्या आवाजात म्हटले, "धन्यवाद." त्याने सांगितले, "मी इथे खूप कमी वेळ राहतो. माझे काम नागपूरमध्ये जास्त असते, म्हणून काही दिवस नागपूरमध्ये आणि काही दिवस इथे राहतो." मी म्हटले, "तुमचे घर खूप छान आहे, कुणालजी." त्याने म्हटले, "धन्यवाद सुनीताजी, तुम्ही बेडवर झोपा. मी सोफ्यावर झोपेन." मी लगेच म्हटले, "नाही, नाही, तुम्ही बेडवर झोपा. मी सोफ्यावर झोपेन." तो दृढपणे म्हणाला,
असे होणार नाही. तुम्ही माझ्या घराच्या पाहुण्या आहात. मी हार मानून म्हटले, जर तुम्हाला बेडवर झोपू दिले नाही तर मला चांगले वाटणार नाही. कुणालने मला आपली गोष्ट मान्य करायला भाग पाडले आणि आम्ही दोघे आपापल्या जागी झोपलो. प्रवासाच्या थकव्यामुळे मला लवकरच झोप आली. त्या रात्रीच्या गोष्टी आणि त्याच्या सभ्य स्वभावाने माझ्या मनावर एक वेगळाच सकारात्मक परिणाम केला होता. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी चहूबाजूला पाहिले. समोर भिंतीवर एक घड्याळ टांगले होते आणि सकाळचे वाजत होते. मी पाहिले की कुणालजी उठले होते आणि घरात थोडी सफाई करत होते. घरात थोडीफार घाण होती आणि ते ती स्वच्छ करत होते. त्यांनी माझ्याकडे पाहत शुभ बाथरूमकडे इशारा केला. मी बाथरूममध्ये गेले. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.